माहिती मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सर्वात प्रथम आपले व्हिडिओज पाहण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत लोकोमोटिव्हची वॅकन्सी आली आहे, असिस्टंट लोकोमोटिव्ह पायलट. तर या वॅकन्सीबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. याची डिटेल व्हिडिओ मी लवकरच आणेन चॅनलमध्ये. पण वॅकन्सीबद्दल तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ऑलरेडी माहीत असेल प्रोसिजर, जिथे तुमची CBT टेस्ट होते आणि एक फिटनेस टेस्ट होणार आहे, कारण तुम्ही असिस्टंट लोको पायलटची एक मेडिकल स्टँडर्ड 1ची टेस्ट द्यायची असते. तर याच्यासाठी वॅकन्सी टोटल आलेले आहेत 9,970. ते पाहू शकता, वॅकन्सी आल्या आहेत 9,970. ॲप्लिकेशन डेट आहे 29 मार्च. सॉरी, ही आपली नोटीस डेट होती. आता ओपनिंग डेट आहे 12 एप्रिल पासून, म्हणजे आजपासून सुरू झाली आहे. तर ती चालणार आहे 11 मे पर्यंत. आणि यामध्ये नक्कीच तुम्हाला जर सर्टिफिकेट काढायची असेल तर अजून थोडी सवलत मिळणार आहे. डेट एक्सटेंड होण्याची 100% गॅरंटी आहे. तर या डेट वॅकन्सी आलेली आहे 9,970. तर इथे तुमची फिजिकल स्टँडर्ड होणार आहे बघा, मेडिकल स्टँडर्ड टेस्ट 1. इथे तुमचं तुमचं विजन चेक केलं जाईल. त्यानंतर तुमचं ऐकण्याची क्षमता चेक केली जाईल, तुमचे ग्लास चेक केले जाईल, म्हणजे तुमचे स्पेक्स असतील ते. त्यानंतर इथे तुम्ही एज रिलॅक्सेशन बघू शकता. SC/ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्ष आहे, OBC साठी 3 वर्ष आहे. त्यात जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल आणि कोणतेही म्हणजे EWS किंवा अनरिज असेल तर 3 वर्ष अजून मिळणार आहे. एक्स सर्व्हिसमॅन OBC मधून आणि असाल तर 6 वर्ष, आणि एक्स सर्व्हिसमॅन SC/ST असाल तर 8 वर्ष. जर तुम्ही ग्रुप डी मध्ये किंवा सी मध्ये ऑलरेडी रेल्वे स्टाफमध्ये काम करण्याचा 3 वर्षाचा अनुभव असेल, किंवा तुम्ही 3 वर्ष सर्व्हिस केली असेल, तर तुम्ही अनरिझर्व कॅटेगरीमध्ये असाल किंवा EWS असाल तर तुम्हाला 40 इयर ऑफ गॅप मिळू शकतो. म्हणजे 40 वर्षाचा तुमचा एज गॅप असेल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता. OBC आणि NCL असेल तर 43, असं तुम्ही ते फरक आहे थोडक्यात. त्यानंतर आहे, हे तुम्हाला सांगितलं मी, इथे तुमचं एज कॅल्क्युलेट होतं ह्या दिवसापासून. अनरिझर्वसाठी 1995 पासून कॅल्क्युलेट होणार आहे. पण जर तुमच्या ज्या सांगितल्याप्रमाणे कॅटेगरी असतील, तुमच्याकडे सर्व्हिसमॅन किंवा सर्टिफिकेट असेल, तुम्हाला नक्कीच सूट मिळेल. त्यानंतर आहे इथे ओपन साठी आहे 500 रुपये फी असणार आहे, ऍप्लिकेशन फी. SC/ST, एक्स सर्व्हिसमॅन, फिमेल, ट्रान्सजेंडर आणि EBC साठी असणार आहे 250 रुपये एवढे. आणि तुम्हाला इथे बघा रिफंड मिळणार आहे. ओनली कॅन्डिडेट जे CBT 1 ला जाणार आहे, जे एक्झाम देऊन बसणार आहेत, त्यांच्यासाठी रिफंड असेल पैसे. जर तुम्ही एक्झाम जरी दिली तरी तुमचे पैसे तुम्हाला बँक अकाउंटमध्ये पुन्हा येतील, पण जर एक्झाम नाही दिलं तर तुमचे पैसे मिळणार नाही. त्यानंतर रिफंडसाठी बघा, तुमचं अकाउंट नंबरवर नाव असणं तुमचं गरजेचं आहे, आणि तुमचा बँक डिटेल तुम्हाला इथे द्यायची आहे IFSC सकट. तर अशा प्रकारे ही वॅकन्सी असणार आहे. जास्त काय वॅकन्सी बद्दल डिटेल सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे प्रोसिजर. CBT 1 होणार आहे, मग त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागेल, मग तुम्हाला मेडिकलसाठी बोलवलं जाईल, मग सेकंड मेरिट लिस्ट लागेल. अशा प्रकारे तुमचा हा एक्झाम असणार आहे. आणि मेन आहे क्वालिफिकेशन. तुमची संबंधित कोणत्याही ट्रेडमध्ये क्वालिफिकेशन असली, म्हणजे 10वी नंतर आता मोस्टली आपण बघतो ITI करतात, तर ITI मध्ये कोणतीही ट्रेड असेल किंवा इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स मध्ये देखील कोणती ट्रेड असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे. आता तुम्ही पाहू शकता एवढे रिजनल आहे. तर तुम्हाला मुंबई RRB मुंबईमध्ये अप्लाय करायचं आहे. ते तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्येही अप्लाय करू शकता. तुम्ही वॅकन्सीनुसार चेक करू शकता कोणत्या स्टेटमध्ये जास्त वॅकन्सी आहे. तर मी लवकरात लवकर यावर व्हिडिओ बनवेन की तुम्हाला कोणत्या स्टेटमध्ये अप्लाय केल्यास जास्त बेनिफिट असणार आहे. तर जर तुम्हाला ते पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण ही व्हिडिओ लवकरच आणू. धन्यवाद.